समजून घ्या हां. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग इन इझी लँग्वेज सो दॅट लँग्वेज विल नॉट बी बॅरियर. ओके, shall we start then? Yeah, okay. So sociology. सोशोलॉजी बद्दल अभ्यास करताना आपण सिलेबस बघितला होता आणि त्या सिलेबसमध्ये आपण पहिले हे बघितलं की समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्याने या विषयाचा अभ्यास केला तर याला विज्ञान म्हटलेलं आहे किंवा याला वैज्ञानिक प्रगतीमुळे स्थापित झालेला एक विषय म्हटलेला आहे. फाईन. नाव we have explained all the syllabus very well. Fine. Now before entering into the syllabus, fine, the subject has some concepts. म्हणून आज आपण काय करूया की बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ सोशोलॉजी याचा अभ्यास करूया. म्हणजे त्या सिलेबसला समजून घेण्याआधी किंवा त्याची चर्चा करण्याआधी तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे. कोणताही विषय सुरू करण्याआधी किंवा कोणताही विषय जो असतो त्याच्या काही विषयवस्तू असतात आणि त्या विषयवस्तूंना समजून घेण्यासाठी त्या विषयाला व्यवस्थित समजून घेण्यासाठी संकल्पनांची आवश्यकता असते. ठीक आहे. सो संकल्पना बेसिकली काय असतात? व्हॉट डू यू मीन बाय कॉन्सेप्ट्स? कॉन्सेप्ट्स मीन्स व्हॉट? कॉन्सेप्ट्स मीन्स एखादा मोठा घटक, हां, एखादी मोठी व्याख्या एका शब्दात सांगणारी यंत्रणा. ओके. The mechanism or the word which describe lengthiest process in one word or in short term. ठीक आहे. That is known as concept. So basically एक मोठी प्रोसिजर ज्याला तुम्ही एका शब्दात सांगितलं, विवाह महोत्सव. फाईन. ठीक आहे. सो अशा प्रकारे कॉन्सेप्ट्स काय असतात की एखाद्या मोठ्या प्रोसेसला, एखाद्या मोठ्या व्याख्येला एका छोट्या पार्टमध्ये सांगणारी जी व्यवस्था आहे त्याला म्हटलं जातं कॉन्सेप्ट्स. अँड बिफोर एंटरिंग इंटू सिलेबस योग्य प्रकारे जर तुम्हाला सिलेबसला हाताळायचं असेल, त्याला कॉम्प्लिकेट नाही करायचं असेल तर पहिले कॉन्सेप्ट समजून घेणं अपेक्षित असतं. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला नोट्स मिळालेले आहेत. आय हॅव गिवन यू द नोट्स ऑलरेडी. सोशोलॉजी ऑप्शनलला सुरू करण्याआधी काही कॉन्सेप्ट समजून घेऊया. ठीक आहे. जसं तुमच्यासमोर काही कॉन्सेप्टचं व्यवस्था आहे. समाज किंवा सामाजिक संरचना. फाईन. त्यानंतर स्तरीकरण, समुदाय, समूह, हां, सामाजिकता किंवा सामाजिकरण, संस्कृती वगैरे अशा बऱ्याच कॉन्सेप्ट्स तुम्हाला नोट्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. पण फक्त नोट्स वाचून ते कळणार आहे का? वाचून बघितल्या का? वाचले म्हणजे ना आपण है ना. सो बेसिकली वेन वी विल एक्सप्लेन एव्हरीथिंग ना, आता ते जे तुमच्याकडे आहेत ते नोट्स आहेत, राईट. आणि फक्त नोट्सनी तुम्हाला ते समजणार नाही म्हणूनच मी इथे आहे, राईट. सो एक्सप्लेन करताना मी तुम्हाला एकदम डिटेल एक्सप्लेनेशन देते. यू विल बी सब्जेक्टेड टू टेक द रनिंग नोट्स. ठीक आहे. रनिंग नोट्स घेत चला. सगळ्यात पहिले आपण समजूया की समाजशास्त्र हा जो विषय आहे त्याची विषयवस्तू आहे समाज. समाजशास्त्रामध्ये आपण अभ्यास कसला करतो? समाजाचा. मग समाज म्हणजे नक्की काय ते पहिले समजून घेऊया. सोसायटी ही कॉन्सेप्ट पहिले आपण समजून घेऊया. सो काय झालं की पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर अनेक केमिकल रिॲक्शन्समुळे जीवजंतू उत्पन्न झाले असावेत, है ना. आणि मग त्याच्यानंतर मानवाची उत्पत्ती झाली. ठीक आहे. मानवाची उत्पत्ती झाली. आता ज्याला आपण म्हणूया की जीव उत्पन्न झाले आणि जीवमधून मनुष्य देखील उत्पन्न झाला. सो समाजशास्त्र जे आहे हे मनुष्याला एक सामाजिक प्राणी संबोधतं. ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. ठीक आहे. सोशल ॲनिमल. मग हा जो मनुष्य आहे त्याचं काही वैशिष्ट्य होतं. याच्या जन्मापासूनच याची काही वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळतात किंवा उत्क्रांतीनंतर याने काही वैशिष्ट्य अचीव केलेली तुम्हाला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल याची एक विशिष्ट शारीरिक रचना असलेली तुम्हाला पाहायला मिळते. विशिष्ट शारीरिक रचना. ठीक आहे. मणक्याचं हाड सरळ असणं, हाताचे पंजे उघडे असणं, हां, पायाच्या तुलनेने हात छोटे असणं, अंगठ्याचा वापर केला जाणं. ठीक आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बुद्धीचा प्रयोग. फाईन. सो मनुष्यामध्ये विशिष्ट शारीरिक रचना, विवेक, तर्क, विचार करण्याची क्षमता आणि बुद्धी या सगळ्यांचा उत्क्रांती झाल्यामुळे है ना, बुद्धी वाद याची उत्क्रांती झाल्यामुळे काय झालं की पशुपासून मनुष्य वेगळा झाला. ठीक आहे, पशूंपासून मनुष्य वेगळा झाला. ठीक आहे, आता असं समजा की हा जो मनुष्य प्राणी होता हा अगदी सुरुवातीला याची काय व्यवस्था असेल हा ना, एकदम आदिम समाजापासून जर आपण बघितलं तर आदिम समाजापासून मनुष्य अनेक गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून होता हा, आणि त्याच्याच बरोबर निसर्गाबरोबरच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर मनुष्यांवर देखील अवलंबून होता. गरजा, आता बघा आपण काय म्हटलं की या मनुष्याच्या शरीर रचनेमुळे हा पशूंपासून वेगळा झाला, हे तर क्लिअर झालं. ठीक आहे, याच्यामध्ये विशिष्ट शरीर रचना कशी होती की मणक्याचं हाड आपलं सरळ झालं, आपण 2 पायांवर चालू लागलो, 2 हात मोकळे झाले, त्या 2 हातांचा वापर आपण करू शकलो. तुम्ही विचार करा की जर आपली विशिष्ट शारीरिक संरचना नसती तर एवढी मोठी प्रगती साध्य झाली नसती. बरोबर आहे का? ठीक आहे, आणि त्याच्याच बरोबर आपली उत्क्रांती जी होत गेली, इतर पशूंची देखील उत्क्रांती आपल्या बरोबरच झाली असेल ना. ठीक आहे, पण आपल्या उत्क्रांतीमध्ये काय झालं की बुद्धी आपली प्रगत झाली. ठीक आहे, तर्क, विवेक, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळं आपल्याला कळायला लागलं. आणि या सगळ्यामुळे काय झालं की आपली मेमरी, स्मरणशक्ती विकसित झाली. त्यामुळे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरची निर्मिती आपण करू शकलो. ठीक आहे, कल्पनातच निर्मिती करू शकलो म्हणजे काय, या कल्पना आहेत, पास्ट कल्पना आहे, प्रेझेंट कल्पना आहे है ना, फ्युचर कल्पना आहे. ठीक आहे, सो या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे मनुष्य प्राणी वेगळा झाला. आता मनुष्य सुरुवातीला अगदी आदिम काळात जर तुम्ही पाहिलं, आदिम काळापासून जर याचं एक विश्लेषण करायला आपण सुरुवात केली तर मनुष्य आदिम काळापासून निसर्गावर अवलंबून असेल. खूप सगळ्या प्रमाणात आपण निसर्गावर अवलंबून होतो. ठीक आहे, हळूहळू आपल्या गरजांसाठी याला इतर मनुष्यांची देखील गरज भासायला लागली. मग गरजा म्हणजे नक्की काय, व्हॉट डू यू मीन बाय नीड्स? नीड्स म्हणजे असा घटक की जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही बेचैन होता, अस्वस्थ होता, ते मिळालं नाही तर तडफडायला लागता. फाईन, त्या घटकाला गरज म्हणतात. क्लिअर? नीड्स. फाईन. सो बेसिकली काय की ज्या घटकाच्या अभावी है ना, ज्या घटकाच्या अभावी आपण त्रस्त होतो, बेचैन होतो, अस्वस्थ होतो, त्याला म्हटलं जातं काय, त्याला म्हटलं जातं गरज. गरज. आणि मनुष्याच्या अनेक गरजा होत्या. त्या गरजांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गरज होती अन्न संग्रह. भूक तर लागत असेल ना, अन्न संग्रह, तहान लागत असेल, पाणी पाहिजे, जल संग्रह, संरक्षणाची गरज होती. फाईन. त्याच्याच बरोबर प्रजननाची गरज होती. प्राकृतिक होतं ना, आपण जैविक प्राणी होतो, अजूनही आपण विवेकशील प्राणी झालेलो नाही आहेत, आपण जैविक प्राणी आहेत. सो अन्न संग्रह, जलसंग्रह, संरक्षण, फाईन, त्याच्याच बरोबर प्रजनन, या सगळ्यासाठी इतर मनुष्यांची गरज आपल्याला लागायला लागली. आणि मग इतर मनुष्यांची आपले काही भावनिक संबंध यायला लागले. ठीक आहे, इतर मनुष्यांबरोबर आपले भावनिक संबंध उत्पन्न झाले आणि या भावनिक संबंधातून यांच्यामध्ये काही एक्सचेंज व्हायला लागले, क्रियांचे एक्सचेंज व्हायला लागले. ठीक आहे, या क्रियांच्या एक्सचेंजना अंतःक्रिया असं म्हणतात, इंटरॅक्शन्स. ठीक आहे, सो बेसिकली मनुष्याने इतर मनुष्यांशी केलेल्या क्रियांना अंतःक्रिया असं म्हणतात. अंतःक्रिया. ठीक आहे, याला अंतःक्रिया असं म्हटलं जातं. आता मनुष्य जो क्रिया करतो, फाईन, मनुष्य आणि पशु यांच्यामधला फरक तुम्हाला लक्षात आला? मनुष्य आणि पशुमधला जो मेन फरक आहे तो आहे विवेक आणि तर्क, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता. ठीक आहे, मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये सगळ्यात मोठा जो फरक आहे तो आहे विवेक, राशनलिझम, तर्कवाद, फाईन, कन्सायन्स. आणि मग यामधून जर तुम्ही म्हटलं की मनुष्य कोणकोणत्या प्रकारच्या क्रिया करतो,
सो मनुष्य क्रिया करताना दोन्ही प्रकारच्या क्रिया करू शकतो, विवेकशील क्रिया देखील करू शकतो आणि अविवेकशील क्रिया देखील करू शकतो. ह्युमन कॅन परफॉर्म लॉजिकल ॲक्शन्स. लॉजिकल ॲक्शन्स, लॉजिकल ॲक्शन म्हणजे काय की तुम्ही निर्णय घेऊन विचार करून केलेली क्रिया. आणि काही अशा क्रिया असतात ज्या नॅचरल असतात, त्याला इलॉजिकल ॲक्शन नाही म्हणणार, नॅचरल ॲक्शन्स, नैसर्गिक. तुम्हाला चटका लागला, मग चटका लागल्यानंतर तुमचा हात आपोआप मागे येतो. त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागतो का की आता चटका लागला, आता आपल्याला मागे घ्यायचं आहे, नाही, है ना. किंवा एखादा मोठी समस्या तुम्हाला दिसली तर तिथून अलविदा होणं, पळून जाणं, है ना, हे नॅचरल क्रिया आहे. डिसिजन काय आहे की साप तुम्हाला दिसला, साप दिसल्यानंतर तुम्ही पळून गेलात, हे निर्णय आपला, हे नॅचरल क्रिया आहे, ठीक आहे. पण साप दिसल्यानंतर दांडुका घेऊन येणं किंवा आरतीची थाळी घेऊन येणं, पूजाही करतात ना सापाची, हे तुमचे निर्णय आहेत. हे लक्षात येत आहे, हे निर्णय आहेत. सो मनुष्य विवेकशील आणि अविवेकशील अशा दोन्ही क्रिया करू शकतात. फाईन. विवेकशील आणि अविवेकशील, दिस इज विथ द यूज ऑफ ब्रेन. Decisions. And when you will use your brain and take the decision, this will known as logical decision, logical interactions. Fine. Vivekashil, logical interaction, and this is avivekshil, that is natural interaction. Natural. You need not think before doing action. This is known as natural interaction. Fine. सो अशा प्रकारे जे इंटरॅक्शन्स मनुष्यामध्ये होत गेले, व्यक्तीमध्ये होत गेले, याच्यामुळे भावनात्मक संबंध जुळत गेले. इमोशनल रिलेशन्स आपले डेव्हलप झाले. आणि हे जे अंतःक्रियात्मक समूह होते किंवा अंतःक्रियात्मक संबंध होते, यामुळे काही संबंध निर्माण झाले. हे जमतंय? आपण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून सुरू केलं आहे, बरं, जाऊ शकते पुढे, ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट हॅड हॅपन की ड्यू टू दीज इंटरॅक्शन्स सम ह्युमन रिलेशन्स हॅव बीन एस्टॅब्लिश्ड. ह्युमन रिलेशन्सचा बेस काय ना? ह्युमन रिलेशन्सचा बेस काय? गरज. आपण एकमेकांशी अंतःक्रिया का करतोय? एकमेकांची गरज आहे आपल्याला, म्हणून. गरज नसेल तर नो इंटरॅक्शन. हे कळतंय? सो बेसिकली ह्युमन रिलेशन्सचा बेस नीड्स आहेत. नीड्स. आणि या नीड्स पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण एकमेकांशी अंतःक्रिया केली, इंटरॅक्शन्स केले, त्या इंटरॅक्शन्समध्ये भावनात्मक संबंध जोडले गेले. इमोशनल रिलेशन्स डेव्हलप झाले आणि त्यामुळे अंतःक्रियांची एक साखळी सुरू झाली. चेन ऑफ इंटरॅक्शन्स. फाईन. आणि या चेन ऑफ इंटरॅक्शन्सचे प्रकार जर आपण बघितले तर बघा, मनुष्य कोणकोणत्या प्रकारच्या अंतःक्रिया करत असतो. आता तुम्ही आणि मी, आपण जे एकमेकांशी संबंध स्थापित केलेले आहेत ते कसले संबंध आहेत? एज्युकेशनल. ठीक आहे. सो वी हॅव एस्टॅब्लिश एज्युकेशनल रिलेशन्स, शैक्षणिक संबंध. फाईन. आपले आणि आपल्या शासनाचे आपले कसे संबंध आहेत? पॉलिटिकल. जमते? सो राजनीतिक संबंध आपण एस्टॅब्लिश करतो. मार्केटशी आपले असलेले संबंध, आर्थिक संबंध आहेत, राईट. विज्ञानाशी आपले असलेले संबंध, वैज्ञानिक संबंध आहेत. ठीक. मनोरंजनाशी असलेले आपले संबंध, मनोरंजनात्मक संबंध आहेत. धर्माशी आपले असलेले संबंध धार्मिक संबंध असणार आहेत. बरोबर आहे का? ठीक आहे. नैतिक, तार्किक, धार्मिक असे अनेक प्रकारचे संबंध आपण प्रस्थापित करत असतो. हे लक्षात येते? हे लक्षात येते? आणि या संबंधांमधून ज्या व्यवस्था निर्माण होतात त्याला समूह म्हणतात. ग्रुप. मिळालं समूहाची व्याख्या? तुमच्याकडे त्याचे नोट्स आहेत, पण त्यामध्ये दिलेले ते थोडंसं बुकिश लँग्वेज आहे, है ना. हे काय केलं आपण? एक्सप्लेन केलं. फाईन. सो बेसिकली द चेन ऑफ इंटरॅक्शन्स हॅव बीन स्टार्टेड टू फुलफिल द नीड्स, है ना.
and that needs are the base for interactions, relations, right? So basically these relations become इमोशनल रिलेशन्स, भावनिक संबंध आपले जोडले गेले आणि मग त्याच्यानंतर जे काही संस्था किंवा ज्या काही व्यवस्था उत्पन्न झाल्या त्याला आपण समूह म्हटलं. ठीक आहे. आता जर आपण म्हटलं की एज्युकेशनल रिलेशन्समुळे शैक्षणिक समूह निर्माण झाले, हां, पॉलिटिकल रिलेशन्समुळे राजनीतिक समूह निर्माण होणार, इकॉनॉमिक रिलेशनमुळे आर्थिक समूह निर्माण होणार, हे लक्षात आलं तुम्हाला. मग अशा समूहांच्या संग्रहाला काय म्हणतात? या समूहांच्या संग्रहाला काय म्हणणार? समाज म्हणणार. हा समाज आहे. आलं लक्षात? सो या समूहाच्या संग्रहाला म्हणतात समाज. दिस इज व्हॉट सोसायटी. ठीक आहे. नाउ क्लिअर. आपण काय म्हटलं की समाजशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे याचं मेकॅनिझम, याची विषयवस्तू आहे समाज. समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा. मग समाज काय आहे? समाज आहे की मनुष्य जेव्हा एकमेकांशी पारस्परिक भावनाने जोडले असतो, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरॅक्शन करत जातो आणि ते इंटरॅक्शन विविध प्रकारचे असतात. त्या विविध प्रकारच्या इंटरॅक्शन्समुळे विविध समूह निर्माण होतात. त्या समूहाच्या संग्रहाला समाज म्हणतात. कॉन्सेप्ट क्लिअर? आता काढा व्याख्या मॅकआयव्हर आणि पेज यांची. मॅकआयव्हर आणि पेज आर द थिंकर्स, है ना. आणि मग त्यांनी काय व्याख्या दिली आहे बघा बरं, वाचा. समजलं? हां, इफ यू नीड टू एक्सप्लेन दिस डेफिनेशन, सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज. बरोबर आहे का? हां, सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज. इझी. ठीक आहे. सो बेसिकली प्रत्येक कॉन्सेप्टला थिंकर आहेत, है ना. मग मॅकआयव्हर व पेज यांनी एक व्याख्या याची दिलेली आहे. यू गॉट टू नोट्स? नाही घ्या बरं. हां, दीज आर इन मराठी पण इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं आहे खाली, है ना. सो मॅकआयव्हर अँड पेज यामध्ये म्हटलेलं आहे की सामाजिक संबंधांच्या जाळ्यासच म्हणलं ना. सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज. आता याला एक्सप्लेन करायची गरज नाही ना. यू गेट क्लिअर आयडिया ऑफ इट. ठीक आहे. अशा प्रकारे अनेक थिंकर्स तुम्हाला विविध प्रकारच्या व्याख्या देतील. फाईन. मग समाजाची वैशिष्ट्य काय आहेत? सामान्य भूभाग असला पाहिजे, कॉमन जिओग्राफिकल लोकेशन. तुम्ही आहात इथे, हां, समबडी इज स्टेइंग इन अंदमान निकोबार. हाऊ कुड यू इंटरॅक्ट विथ हिम? फोननी कराल, काहीतरी संबंध तर असायला पाहिजे ना. देअर मस्ट बी सोशल रिलेशन, फॅमिली रिलेशन, पॉलिटिकल रिलेशन, एज्युकेशनल रिलेशन, समथिंग मस्ट बी देअर ना. ठीक आहे. सो जर तुमची गरज त्या व्यक्तीकडनं नाही किंवा त्या व्यक्तीची तुम्हाला गरज नाही, तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट करणार नाही, मग तुम्ही त्या समाजाचा भाग आहात का? याचा अर्थ असा की तुम्हाला समाज म्हणण्यासाठी भावना, इंटरॅक्शन, गरज या 3 घटकांची अत्यंत महत्त्वाची गरज असणार. गरज असायला पाहिजे, इंटरॅक्शन असायला पाहिजे आणि इमोशन्स असायला पाहिजे, तरच त्याला समाज म्हटलं जाईल. ठीक आहे. जमतंय? मग आता आपण एक्झाम्पल घेऊया की काही पशूंमध्ये सुद्धा सामाजिक लक्षणं दिसतात. काही पशूंमध्ये देखील सामाजिक लक्षणं दिसतात. फॉर एक्झाम्पल हत्ती, एलिफंट्स. हत्ती कळपांमध्ये राहतात. हत्ती कळपांमध्ये राहतात ना. ठीक आहे. एलिफंट्स लिव्ह इन ग्रुप. बरोबर आहे का? एंट्स, मुंग्या नेहमी लाईनमध्ये चालतात किंवा ग्रुपमध्ये राहतात. बरोबर आहे. मधमाशांची देखील एक सिस्टम तुम्हाला बघायला मिळते. राणी माशी असते आणि मग बाकीचे सगळे त्याला फॉलो करत असतात. मुंग्यांच्या कॉलन्या बघायला मिळतात. बरोबर आहे. मग त्यांना आपण समाज म्हणू शकतो का? कारण त्यांच्यामध्ये हां, आलं लक्षात? समूह आहे पण भावना नाही. आणि भावना असतीलही पण त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा संस्कृतीचा अभाव आहे. संस्कृतीचा अभाव आहे. हे लक्षात येते? म्हणजे पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये असलेला फरक हा आहे
की मनुष्य आपल्या बुद्धीच्या जोरावर, विवेकाच्या जोरावर, तर्काच्या जोरावर, डिसिजन मेकिंगच्या जोरावर समाज आणि संस्कृतीचं निर्माण करत असतो. ठीक आहे. समाज आणि संस्कृती निर्मित केल्या जातात, निसर्गतः नसतात. ठीक आहे, हे क्लिअर आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये देखील संस्कृती हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे, कारण भावनात्मक समूह किंवा सामाजिक समूह पशूंचे देखील बघायला मिळतात. प्रॉबेबली दे मस्ट हॅव रिलेशन्स विथ इच अदर ना, इमोशनल रिलेशन त्यांचेही असतील, पण संस्कृती नाही. मग संस्कृतीच्या अभावाने जो समूह एकत्र येतो त्याला समाज म्हणता येणार नाही. कळलं? ठीक आहे. सो इफ आय से की समाज निर्माण होण्यासाठी काही महत्त्वाचे घटक असतात. घटक आहेत भावना, हां, समूह म्हणजे इंटरॅक्शन असला पाहिजे तुमचा, इंटरॅक्शन्स आर इम्पॉर्टंट, फाईन. संबंध महत्त्वाचे आहेत, गरज महत्त्वाची आहे, पण या सगळ्यांबरोबर अजून काय महत्त्वाचं आहे? संस्कृती. संस्कृती. सो संस्कृती विना, संस्कृतीशिवाय कोणत्याही समूहाला, संस्कृतीशिवाय कोणत्याही समूहाला समाज म्हणता येणार नाही. संस्कृती नसेल तर कोणत्याही समाजाला समाज म्हणता येणार नाही. विदाउट कल्चर यू कॅनॉट कॉल एनी सोसायटी, एनी ग्रुप ॲज अ सोसायटी, विदाउट कल्चर. मग आता ज्या आजूबाजूला घटना घडत आहेत त्या आठवा. आणि आता समजा की का एवढा उद्रेक चाललेला आहे. एक कॉमेडी शो ज्यामध्ये काहीतरी अभद्र टिप्पणी केली गेली आणि मग सगळ्या ऑडियन्सनी त्याला रिॲक्ट केलं, ज्युडिशरीने देखील फटकारलं, बरोबर आहे का? मग त्यांनी असं काय केलं होतं? ते समाजाचे सदस्य आहेत ना. समाजाचे सदस्य म्हणजे काय की आपला आणि त्यांचा संबंध आहे. अच्छा, त्यांचा संबंध कसा आहे आपल्याबरोबर? आणि काय संबंध आहे? आपली भावना जोडलेली आहे. ठीक आहे. भावना कशी जोडलेली की वी ऑल आर द पार्ट ऑफ वन ग्रुप, है ना. गरज काय आहे? एंटरटेनमेंट, मनोरंजन. ठीक आहे. आणि हे संबंध कसे आहेत? समूहात्मक आहेत. फाईन. पण त्यामध्ये संस्कृतीचा अभाव आहे. संस्कृतीचा अभाव आहे. मग आपण काय म्हटलं की हे समाजाच्या विरोधात कार्य करत आहेत. मग सामाजिक नियंत्रण कसं केलं गेलं की सगळ्या लोकांनी त्यांना ट्रोल केलं, है ना. शिवीगाळ सुद्धा झाली, पुतळे जाळले, म्हणजे समाजाने रिॲक्ट केलं. फाईन. आणि मग सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा काय आहे? ज्युडिशरी. ज्युडिशरी. सो जेव्हा जेव्हा तुम्ही समाजाच्या नियमांच्या विरोधात जाणार तेव्हा तेव्हा सामाजिक यंत्रणा त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार. हे जमतंय? समाज काय आहे? समाज क्लिअर झाला. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग समाज क्लिअर झाला. मग समाजशास्त्र काय आहे? सोशोलॉजी काय आहे की समाज या घटकाचा पद्धतशीर अभ्यास, या घटकाचा पद्धतशीर अभ्यास, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी, हां, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोशल मेकॅनिझम इज नोन ॲज सोशोलॉजी. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोशल मेकॅनिझम इज सोसायटी. ठीक आहे. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोशल मेकॅनिझम इज कॉल्ड सोशोलॉजी. इझी. विषय प्रवेश झाला तुमचा. ठीक आहे. आता असं लक्षात घ्या की कल्पना करा प्राचीन काळात जेव्हा मनुष्य समाज अस्तित्वात आला असेल. समाज एकदम क्रिस्टल क्लिअर झाला ना तुम्हाला? ठीक आहे. मनुष्य समाज जेव्हा आदिम काळात उत्पन्न झाला असेल तेव्हा मनुष्य कसा असेल बरं? नोमॅडिक, हंटर, गॅदरर, बरोबर आहे का? हा ना. नोमॅडिक, हंटर, गॅदरर अशा प्रकारचा मनुष्य. गरजा कमी, संपत्ती कमी, आयुष्यही कमीच होतं आणि त्यामुळे खूप जास्त काही कॉम्प्लिकेशन नव्हते. छोटे छोटे समूह, छोटा समाज, कल्चर होतं, काही स्वतःचे नियम होते, बिलीफ होते, है ना, हे होतं. ठीक आहे. आदिम काळानंतर मग काय झालं? तुम्ही कृषी व्यवस्थेत आलात. मग कृषी समाज किंवा कृषी आधारित समाजाची निर्मिती झाली, ॲग्रिकल्चरल सोसायटीची निर्मिती झाली. फाईन. अँड से स्टोन एजपासून तुम्ही ॲग्रिकल्चर सोसायटीमध्ये आलात. मग ॲग्रिकल्चर सोसायटीचा समाज कसा असेल? नाव अस्थायी, है ना, नोमॅडिक आहेत, है ना, म्हणजे की एका ठिकाणी तुम्ही शेती केली मग शिफ्ट केली. सो शिफ्टिंग कल्चर स्टार्टेड. फाईन. कृषी समाजानंतर मग काय झालं की स्थायी व्यवस्था निर्माण झाली.
स्थायी व्यवस्था कधी निर्माण होणार? जेव्हा कृषी अधिशेष होणार, है ना. वेन यू विल बी सेटलिंग डाऊन, वेन यू विल गेट ॲग्रिकल्चरल सरप्लस. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हॅड बीन सरप्लस झालं तेव्हा तुम्ही सेटल झालात. ठीक आहे. मग सेटल झाल्यानंतर काय झालं की काही शासन व्यवस्था निर्माण झाली असेल, है ना. व्हॉट डू यू मीन बाय शासन? व्हॉट डू यू मीन बाय गव्हर्नमेंट? हा जो समाज आहे, आता समाज कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना. या समाजामध्ये अनेक सदस्य आहेत आणि हे अनेक सदस्य एकमेकांशी जोडले गेलेले आहेत त्यांच्या गरजांमुळे. फाईन. मग या समाजाला सुरळीत चालवण्यासाठी काही नियम तयार झाले असतील. फाईन. आता त्या नियमांचं उल्लंघन जर कोणी केलं तर त्याचं काय करायचं? मग त्यासाठी काहीतरी एक यंत्रणा पाहिजे ना त्याला कंट्रोल करणारी, ती ही यंत्रणा. गॉट इट? ठीक आहे. शासन. इझी. ठीक आहे. आणि मग या शासन व्यवस्थेमुळे काय झालं असेल? राजतंत्र निर्माण झालं असेल का? कोणीतरी असेल ज्यांनी म्हटलं असेल की आय विल टेक केअर ऑफ ऑल ऑफ यू, आय एम पॉवरफुल इनफ, ही बिकम राजा. देन हेरिडेटरी राजतंत्र सुरू झालं. राईट. मग राजतंत्र अनेक वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर लोकतंत्र आलं आणि मग लोकशाही व्यवस्था निर्माण झाली. ठीक आहे. अशा प्रकारे अनेक देशांमध्ये अनेक समाज निर्माण झाले, देश निर्माण झाले, सीमा निर्माण झाल्या, राज्य निर्माण झाले. फाईन. आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक भौगोलिक परिस्थितीमध्ये काही विविध प्रकारचे समूह निर्माण झाले ज्यांचे स्वतःचे कल्चर डेव्हलप झाले, संस्कृती डेव्हलप झाले, समाज डेव्हलप झाले. आणि हे सगळे समाज आज आधुनिक काळात एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडलेले आहेत. बरोबर आहे का? ठीक आहे. सो बेसिकली ऑल दीज सोसायटी दॅट हॅड बीन डेव्हलप थ्रू द टाइम, है ना, बाय द टाइम, and they all are interacted with each other, connected with each other for some or other reason. Fine. And here comes global society, वैश्विक समाजाची कॉन्सेप्ट. आलं लक्षात? सो पहिले तर समाज छोटा, मग मोठा, मग देश, मग विश्व. ठीक आहे. आणि मग इथून काय झालं? वैश्विक समाजाची निर्मिती झालेली तुम्हाला बघायला मिळते. ग्लोबल सोसायटी. सो आधुनिक कॉन्सेप्ट काय आहे? ग्लोबल सोसायटी. ग्लोबल सोसायटी. जमतंय? स्टुडंट्स ऑनलाईन आहेत. ऑनलाईन स्टुडंट्सना प्रश्न विचारायचे असतील तर युअर कॉमेंट्स आर ओपन इन फ्रंट ऑफ माय आईज. यू कॅन आस्क द क्वेश्चन्स ऑल्सो. क्रिस्टल क्लिअर चाललंय? समाज म्हणजे काय आता तुम्हाला एकदम तोंडी पाठ झालं का? समाज झालं. ठीक आहे. समाज, सोसायटी ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. अँड द मेकॅनिझम ऑफ दीज सोसायटी, है ना, स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ दीज सोसायटी आर नोन ॲज सोशोलॉजी. हे आहे सोशोलॉजी. सोशोलॉजी काय? समाजाचं अध्ययन. पण समाजाचं कसं अध्ययन? पद्धतशीरपणे. ठीक आहे. सो सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी इज नोन ॲज सोशोलॉजी. दिस इज कॉन्सेप्ट. एकदम पाठ करत चला, कारण हे ना नेहमी येणार की समाज समाज समाज. मग तुम्हाला तिथे गडबड नको व्हायला की समाज म्हणजे नक्की काय. आता काय होतं की आपण लहानपणापासून याच समाजात वाढलेलो आहोत, त्यामुळे या कॉन्सेप्ट नवीन नाही आहेत, पण याचा अभ्यास कधी केलेला नाही आहे. आपण अजूनपर्यंत फक्त ऐकून आहोत, अजून याचा अभ्यास कधी झालेला नाही आहे. आणि मग अभ्यास झाला नाही म्हणून आपण याला आज सिस्टमॅटिक अभ्यासात आणलेलं आहे. मग आता या ज्या समाज आहे, हा जो समाज आहे, या समाजाच्या विविध संकल्पना अस्तित्वात आलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. कॉन्सेप्ट्स, है ना. या समाजाच्या अभ्यासासाठी काही कॉन्सेप्ट्स नीट लक्षात घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि या समाजाची जी सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे तो आहे संस्कृती. व्हॉट डू यू मीन बाय संस्कृती? कल्चर. कल्चर. हां, संस्कृती म्हणजे नक्की काय? मग संस्कृती या शब्दाची आपण व्यावहारिक जीवनात खूप पद्धतीने उपयोग करत असतो. व्यावहारिक जीवनात म्हणजे सिन्स बर्थ, है ना, किंवा जेव्हापासून तुम्ही समजदार झालात, थोडंसं मोठे झालात, तेव्हापासून तुम्ही संस्कृती या शब्दाला खूप जास्त यूज केलेला आहे. संस्कृती म्हणजे नक्की काय? संस्कृती म्हणजे काय? तर समाजशास्त्रीय याची जी व्याख्या आहे ती ही आहे की पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग. हे क्लिअर? ठीक आहे. आता याच्यानंतर मग एक्झाम्पल देताना आपण काय केलं की सम ॲनिमल ऑल्सो हॅव द क्वालिटीज ऑफ सोसायटी. हां, ते लोक कळपात राहतात, घरं बांधतात,
ठीक आहे, किंवा इतर जे जे काही तुम्हाला दिसतं ते सगळं करतात. पण मग फरक काय आहे? संस्कृतीचा फरक आहे. फाईन. मग संस्कृती म्हणजे नक्की काय? पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग. याचा अर्थ हे नॅचरल नाही, हे तर क्लिअर झालं. ठीक आहे. सो व्हॉट यू मीन बाय संस्कृती? आता संस्कृती या शब्दाला समजण्याआधी वी विल सी द कल्चर वाला डेफिनेशन लेटर. आय एम गिविंग यू द बेस फर्स्ट. फाईन. वेन यू आर टॉकिंग अबाउट human have some nature like conscience, conscience, vivek, conscience, then intellect, बुद्धी, ठीक आहे, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता, हे मनुष्याचे काही महत्त्वाचे भाग आहेत. फाईन. किंवा क्वालिटीज आहेत. फाईन. आणि याच्यातच एक महत्त्वाचा भाग काय आहे? क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता. मग सृजनशीलता म्हणजे काय? सृजनशीलता म्हणजे हे की जसं आपण हजारो वर्षांपूर्वी होतो तसेच आहोत का? नाही आहे. आदिम काळात मानवाने कधीतरी गुहेमध्ये आपण राहत असू, मग गुहेंमधून बाहेर आलो, झोपड्या बनवल्या, झोपड्यांची पक्की घरं बनवली, कच्ची घरं बनवली, राजमहल बनवले, मग मजल्यांची घरं बनवली, आज बिल्डिंग्स तुम्ही बघताय, है ना, बंगले बनवले, असं विविध बरंच काही काही बघितलं. पशु आपल्याबरोबरच होते ना, है ना, हत्तीने त्याचं घर बनवलं असं बघितलं का? नाही बनवलं, है ना. किंवा गायीने गवताचं काहीतरी फ्राय बनवलं, आज आपण ग्रास कटलेट खाऊ, असं काही केलं का गायीनी? नाही केलं, है ना. सो पशु हजारो वर्षांपासून गवत खात होते, आजही गवतच खातात. मनुष्याने मात्र आपल्या अन्न व्यवस्थेमध्ये चेंजेस केले, राहण्याच्या व्यवस्थेमध्ये चेंजेस केले, आपल्या वस्त्र व्यवस्थेमध्ये चेंजेस केले, है ना. क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता. ठीक आहे. सो मनुष्याने आपल्या बुद्धीचा वापर करून पर्यावरणात जे काही आवश्यक बदल घडवून आणलेले आहेत तो कल्चरचा भाग आहे. पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग हे आहे संस्कृती. ठीक आहे. पण आता या संस्कृतीला आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये इतक्या वेळा किंवा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने यूज करतो की याची एक व्याख्या करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, वेन यू आर टॉकिंग इन जनरल, जनरल कॉन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा आपण बोलतो महाराष्ट्राची संस्कृती, गुजरातची संस्कृती, ठीक आहे, किंवा इस्लाम संस्कृती, हिंदू संस्कृती, बरोबर आहे, किंवा एखाद्या ट्राईबची संस्कृती, ट्रायबल हिशोबाने याला बघितलं जातं, व्यापारिक संस्कृती, शैक्षणिक संस्कृती, फाईन, अशा विविध घटकांशी संस्कृती हा शब्द जोडला जातो. आणि त्यामुळे या संस्कृती शब्दाला एक व्याख्या नाही. There is not fixed definition, there is not fixed or specific definition for this culture word. Fine. Even in the study of sociology, this word doesn't have any specific definition. समाजशास्त्राच्या अध्ययनात देखील संस्कृती या शब्दाला एक व्याख्या नाही. ठीक आहे. मग याच्याबद्दल सांगताना आपल्याला क्रॉबर हे जे समाजशास्त्रीय थिंकर आहेत यांनी म्हटलेलं आहे की हे संस्कृती या शब्दाला इतक्या व्याख्या आहेत. यांनी अध्ययन केलं आणि अध्ययन करून सांगितलं की याला 160 व्याख्या आहेत. 160 टाइप्स ऑफ डेफिनेशन कुड बी सीन फॉर संस्कृती. 160 टाइप्स ऑफ डेफिनेशन कुड बी सीन फॉर कल्चर, संस्कृती. ठीक आहे. क्रॉबर आणि क्लुखोन नावाचे थिंकर होते. क्रॉबर अँड क्लुखोन, है ना, इंग्लिश मीडियम. क्रॉबर अँड क्लुखोन अँड क्रॉबर. फाईन. सो दिस क्लुखोन अँड क्रॉबर सेड की संस्कृती या शब्दाला एक निश्चित व्याख्या नाही, याला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करता येतं. ठीक आहे. मग साहित्यकारांनी सामाजिक आकर्षण किंवा सामाजिक त्यांचे जे अनुभव आहेत ते लिखाणबद्ध करण्यासाठी संस्कृती या शब्दाचा उपयोग केलेला आहे. कवींनी संस्कृती या शब्दाचा उपयोग केलेला आहे, है ना, किंवा भाषणात देखील याचा उपयोग झालेला तुम्हाला बघायला मिळतो. अशा प्रकारे साहित्यात अनेक ठिकाणी संस्कृती हा शब्द विविध प्रकारे आलेला बघायला मिळतो. ठीक आहे. मग याच्याबद्दल विनोबा भावे जे आहेत हे म्हणतात की संस्कृती म्हणजे नक्की काय? मग यांनी म्हटलेलं आहे की मानवाचा जो मूळ स्वभाव असतो तो आहे प्रकृती. दॅट इज नॅचरल
तुमचा जो नेचर आहे, नॅचरली जसं तुमचं अपब्रिंगिंग आहे किंवा नॅचरली जे काही तुम्ही घेऊन आलेले आहात बाय बर्थ, तो आहे प्रकृती, फाईन, निसर्ग. त्यामध्ये जेव्हा काही बिघाड होतो, जेव्हा त्यामध्ये काहीतरी गडबड होते, तेव्हा ती होते विकृती. आणि जेव्हा मानव जीवनाच्या कल्याणासाठी तुम्ही आपल्या स्वभावाचा वापर करता, तेव्हा ती असते संस्कृती. जमलं? संस्कृती. ठीक आहे. सो यांनी एक्झाम्पल देताना हे म्हटलेलं आहे की जर तुम्हाला भूक लागली आणि एक भाकरी तुम्ही खाल्ली तर ती प्रकृती, पण एका भाकरीची भूक असताना तुम्ही 1.5 भाकरी खाल्ली तर ती विकृती. ठीक आहे. आणि एक भाकरी तुमच्याकडे आहे आणि अर्धी भाकरी तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी किंवा दुसऱ्याची भूक भागवण्यासाठी दिली तर ती संस्कृती. ऑडिट. हे आहे कल्चर. एकदम क्रिस्टल क्लिअर. ठीक आहे. सो विनोबा भावेंनी याचं डेफिनेशन दिलेलं आहे, तुमच्या नोट्समध्ये नाही आहे हा ना. विनोबा भावेंनी याचं डेफिनेशन हे दिलेलं आहे की मानवाचा जो स्वभाव, मनुष्याचा स्वभाव जो आहे हा असतो प्रकृती, निसर्ग, निसर्गतः है ना. नॅचरल इमोशन ऑफ अ पर्सन इज नोन एज प्रकृती. फाईन. वेन यामध्ये काही बिघाड होतो, वेन इट हॅज सम ड्रॉबॅक्स or some loopholes, it is known as vikruti. It is known as vikruti. आणि मग जेव्हा मानव कल्याणासाठी आपण आपल्या स्वभावाचा उपयोग करतो, when you utilize your natural conscience for welfare of people or human, it is known as संस्कृती. ठीक आहे. मानव कल्याणासाठी स्वभावाचा केला गेलेला उपयोग हा आहे संस्कृती. की एका भाकरीची भूक असताना एक भाकर खाणं हे आहे प्रकृती. एका भाकरीची भूक असताना 1.5 भाकर खाणं ही विकृती. आणि एका भाकरीची भूक असताना एकच भाकरी तुमच्याकडे आहे आणि त्यातली अर्धी जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता ती आहे संस्कृती. ठीक आहे. संस्कृतीची ही डेफिनेशन यांनी दिलेली आहे. त्यानंतर मग काही थिंकर्स देखील आहेत ज्यांनी संस्कृती या शब्दाची वेगवेगळी डेफिनेशन केलेली आहे. कोण आहेत थिंकर्समध्ये? एक थिंकर आहेत मॅथ्यू आर्बॉल्ट. Matthew Arbolt, he has given the definition and यांची जी डेफिनेशन आहे ती ही आहे की जीवनातील कोमलता आणि प्रकाश ही आहे संस्कृती. ठीक आहे. जीवनातील कोमलता याला संस्कृती म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज कल्चर? अनेक समाजशास्त्रज्ञांनी समाजाच्या बौद्धिक नेत्यांसाठी सांस्कृतिक अभिजन असा प्रयोग केला आहे. Many social thinkers have used the word cultural nobles for social leaders. Cultural nobles. Another thinker, that is MacIver, not Iver, MacIver है ना. सॉरोकिन अँड मॅकायवर यांनी संस्कृती या शब्दाची व्याख्या कशी दिलेली आहे? टू अचीव एथिकल अँड इंटलेक्चुअल डेव्हलपमेंट. फाइन. फंडामेंटल फॅक्टर टू अचीव इंटलेक्चुअल अँड एथिकल डेव्हलपमेंट है ना. मानवाची बौद्धिक व नैतिक प्रगती साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला घटक संस्कृती आहे असं सॉरोकिन आणि मॅकायव्हरनी म्हटलेलं आहे. आणि मग यांनी म्हटलेलं आहे की संस्कृतीमुळे मनुष्यामध्ये काही गुण विकास होतात है ना. संस्कृतीमुळे मनुष्यामध्ये काही गुणांचा विकास होतो आणि हे गुण आहेत सत्यनिष्ठा, प्रामाणिकता व बुद्धिमत्ता. ठीक आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ कल्चर some qualities are developed in human, and that qualities are integrity,
intellectual, integrity, intellectual and honesty, कांट है ना, हीगल, कांट, लॉबेल, या लोकांनी देखील लॉबेल या लोकांनी देखील संस्कृतीची व्याख्या केलेली आहे. हीगल, कांट अँड लॉबेल, दीज आर पॉलिटिकल थिंकर्स. दीज आर पॉलिटिकल थिंकर्स. यांनी संस्कृतीची व्याख्या करताना नीतिशास्त्रीय अर्थ सांगितलेला आहे. एथिकल डेफिनेशन ऑफ कल्चर, एथिकल डेफिनेशन ऑफ कल्चर यांनी सांगितलेलं आहे. नीतिशास्त्रीय अर्थ सांगितलेला आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की अशी वस्तू किंवा असा घटक जो मानवी जीवनाला अधिक नीतिमत्तापूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो ते आहे संस्कृती. ठीक आहे. सो अशी नीती किंवा असा घटक, दॅट फॅक्टर दॅट शेप ह्युमन लाईफ मोर एथिकल. जमलं. ठीक आहे. त्यानंतर इतिहासकार. नाव सम हिस्टोरियन्स ऑल्सो टॉक अबाउट इट. अँड हिस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही संस्कृती म्हणता तेव्हा त्याला काय म्हणतात की समाजाच्या विकासाची प्रगती किंवा प्रगतीची वाटचाल दाखवण्यासाठी संस्कृती या शब्दाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. सो समाजाचा विकास किंवा समाजाची प्रगती, समाजाची विकासात्मक प्रगती दाखवण्यासाठी संस्कृती या शब्दाचा उपयोग केला जातो इतिहासामध्ये. इन हिस्ट्री द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट इज इंडिकेटिंग कल्चर. ठीक आहे. एन्थ्रोपोलॉजीमध्ये संस्कृती या शब्दाचा उपयोग कसा केलेला आहे की जगण्याची मानवीय पद्धती ही आहे संस्कृती. ह्युमन सिस्टम और ह्युमन वे ऑफ लाईफ इज कल्चर, है ना. आलं लक्षात. सो बेसिकली या एवढ्या सगळ्या व्याख्या आहेत ज्या संस्कृती या शब्दाच्या आलेल्या आहेत. 160 पेक्षा जास्त व्याख्या आहेत आणि खूप सगळे थिंकर्स आहेत, है ना. खूप सगळे थिंकर्स आहेत ज्या लोकांनी याची व्याख्या केलेली आहे. आपल्याला संस्कृती या शब्दाचा उल्लेख अनेक ठिकाणी येणार आहे कारण तुम्ही समाज या शब्दाबद्दल बोलताय ना, आणि समाजाचं जे मेन फॅक्टर आहे, फंडामेंटल फॅक्टर आहे ते संस्कृती आहे, कल्चर आहे. सो टू डिफाईन कल्चर यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंकर्सना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. यात एक अत्यंत सुंदर व्याख्या केलेली आहे एका भारतीय थिंकरनी, डॉक्टर इरावती कर्वे. खूप सुंदर व्याख्या यांनी केलेली, याला लक्षात ठेवलं तरी चालेल. यांची व्याख्या काय आहे का की मानवी समाजाची डोळ्यांना न दिसणारी, द इनटेंजिबल सिस्टम ऑफ ह्युमन लाईफ इज कल्चर. मानवी समाजाची डोळ्यांना न दिसणारी परंतु विचारांनी आकलन होणारी किंवा विचारांना आकलन होणारी व्यवस्था ही आहे संस्कृती. फाईन. सो संस्कृती तुमची क्लिअर झाली. ठीक आहे. अँड अगेन अंडरस्टँड की व्हेन यू आर टॉकिंग अबाउट सोसायटी और सोशियोलॉजी वेअर द सोसायटी इज इम्पॉर्टंट मेकॅनिझम और इम्पॉर्टंट फॅक्टर, है ना, इन दैट सब्जेक्ट. Without culture you cannot imagine society. Without culture you cannot imagine society. And what is culture? Culture is intangible system that could not be seen, okay, that could not be seen through eyes but can be felt through organs. जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही पण विचारांना आकलनीय आहे अशी व्यवस्था, त्याला कल्चर म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग जर एवढ्या सगळ्या डेफिनेशनचा अभ्यास केला तर तुम्ही याचे काही फीचर्स सांगू शकता का? संस्कृतीचे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील का? फीचर्स ऑफ कल्चर. येतील? एक तर राईट, एक्झॅक्टली. नैसर्गिक नाही, मानव निर्मित आहे. मनुष्याला पशुपासून वेगळा करणारा जो महत्त्वाचा घटक आहे ती संस्कृती आहे. मनुष्याच्या समाजाला पशुच्या समाजापासून वेगळी करणारी जी आहे ती संस्कृती आहे. हे क्लिअर झालं. ठीक आहे. फर्स्ट वन इज की हे मानव निर्मित आहे.
Culture is man-made, created by human. It is not natural. This is first. Second, intangible or tangible? Intangible. दृश्य की अदृश्य? अदृश्य. ठीक आहे. सो सेकंड इज की ही अमूर्त असते, अदृश्य असते. अमूर्त असते, अदृश्य असते. ठीक आहे, हे सेकंड. थर्ड, शिकावी लागते की आपोआप येते? आपोआप कशी येणार? शिकावी लागते ना, मानवनिर्मित आहे ना. संस्कृती शिकावी लागते, संस्कृती शिकावी लागते, हे लक्षात घ्याल, है ना. त्यानंतर याची काही प्रतीकं देखील बघायला मिळतात. सिंबलिक असते, है ना. संस्कृतीची प्रतीकं बघायला मिळतात, प्रतिकात्मक असते. सिंबलिक असते, प्रतिकात्मक असते. ठीक आहे. त्यानंतर इट कॅन बी ट्रान्सफरेबल फ्रॉम जनरेशन टू वन जनरेशन टू अनदर जनरेशन और नॉट? येस. ठीक आहे. सो चलनशील किंवा गतिशील असते आणि परिवर्तनीय असते. इट कॅन बी ट्रान्सफरेबल, इट कॅन बी ट्रान्सफरेबल, it can be transferable, can be transform also, can be transferable and can be transform. Fine. याचं स्वतंत्र अस्तित्व बघायला मिळतं, याचं स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळतं. इट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली, इट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. फाईन. देन याचा प्रचार प्रसार करता येईल की नाही? करता येईल, राईट. सो इट कॅन बी स्प्रेड, it can be spread, it can be spread also. Fine. Then समाजासाठी संस्कृती आदर्श असणार की नाही? Yes. Because without culture you cannot imagine a society. Culture is the fundamentals of society. So समाजासाठी आदर्श, समाजासाठी हे आदर्श देखील असणार. आयडियल फॉर सोसायटी. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समाजाची वेगळी असणार ना. हां, हिंदू कल्चर, मुस्लिम कल्चर, जपानी कल्चर, इंडियन कल्चर. फाईन. सो बेसिकली प्रत्येक समाजासाठी हे वेगळं देखील असणार. प्रत्येक समाजासाठी वेगळी, समाजनिहाय. फाईन. दिस इज नोन ॲज कल्चर, दिस इज नोन ॲज कल्चर. सो कल्चर हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला, एकदम क्रिस्टल क्लिअर झाला, नो प्रॉब्लेम. एव्हरी सोसायटी विल हॅव इट्स ओन कल्चर. फॉर एक्झाम्पल जापनीज कल्चर, चायनीज कल्चर, इंडियन कल्चर, हिंदू कल्चर. इन दिस वे एव्हरी फॅक्टर और एव्हरी ग्रुप विल हॅव देअर ओन कल्चर. एकदा बघा, काही प्रश्न असतील तर विचारा. यातलं काही नाही कळलं असं असेल तर विचाराल. झालं एकदम क्रिस्टल क्लिअर, नो प्रॉब्लेम ना. कल्चर क्लिअर. कल्चर इज अ ह्यूज ब्रॉड कॉन्सेप्ट. हे इतकं छोटं नाही, 160 व्याख्या आहेत त्याला, है ना. सो खूप मोठा कॉन्सेप्ट आहे हा. आपण आता फक्त सुरुवात करतोय. वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड द सोसायटी, सोशोलॉजी. फाईन. देन नाव इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड समाज दॅट इज बेस्ड ऑन संस्कृती, समाज दॅट इज बेस्ड ऑन संस्कृती, देर आर मेनी कॉन्सेप्ट टू अंडरस्टँड दिस. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एक पिलर आपण उभा केला, ही संस्कृती आहे. फाईन. आता या संस्कृतीला अजून मजबूत करण्यासाठी इतर पिलर आहेत, इतर कॉन्सेप्ट्स आहेत. ते कुठले कुठले आहेत? सो त्यातला एक कॉन्सेप्ट आहे सामाजिक मूल्य, सोशल व्हॅल्यूज. सामाजिक मूल्य बघूया. सामाजिक मूल्य कशाला म्हणतात हे समजण्यासाठी आपण पहिले अजून एक कॉन्सेप्ट घेऊया, सोशल नॉर्म्स. सामाजिक नियम.
समाज या घटकाला समजून घेण्यासाठी आपण काय करूया, काही कॉन्सेप्ट्स घेऊया. समाज म्हणजे संस्कृतीवर आधारित व्यवस्था है ना, आणि याचे काही पिलर्स आहेत. पिलर्स हे आहेत की सामाजिक मूल्य समजून घेण्यासाठी सामाजिक नियम समजून घेऊया. मग सामाजिक नियम कशाला म्हणतात? समाजद्वारे मान्यता प्राप्त नियम. द नॉर्म्स दॅट आर रेकग्नाइज्ड बाय सोसायटी, याला म्हणतात नियम, सामाजिक नियम. ठीक आहे. देन द नॉर्म्स दॅट आर रेकग्नाइज्ड बाय सोसायटी सिन्स 1000 ऑफ इयर्स आर प्रथा, रूढी, परंपरा. हां, याला लक्षात, हजारो वर्षांपासून जे जसेचे तसे आहेत ते तुमचे परंपरा आहेत. ठीक आहे. त्यानंतर असे नियम जे न्याय प्रक्रियेने साध्य केले गेले ते आहेत कायदे. समाजाचे असे नियम जे न्यायिक प्रक्रियेने साध्य केले गेले. द नॉर्म्स ऑफ सोसायटी दॅट आर रेकग्नाइज्ड अँड एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ऑर प्रोसिजर ऑफ लॉ. ठीक आहे. यांना म्हटलं जातं कायदा. ठीक आहे. आणि नीती तत्व, एथिकल व्हॅल्यूज, जे विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी काही नियम किंवा काही घटक निश्चित करतात है ना, असे नियम जे विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी किंवा समाजाच्या सदस्याच्या मनात उचित आणि अनुचितचा भाव निर्माण करतात है ना. समाजाच्या सदस्याच्या मनात उचित अनुचित है ना, योग्य अयोग्य, राईट अँड रॉंग वाली कॉन्सेप्ट जे निर्माण करतात, प्रबळ करतात, ते नीतितत्व. ठीक आहे. चोरी करताना थोडंसं आपला हात थरथरणार, कारण आपल्याला ती अपब्रिंगिंग मिळालेली आहे की चोरी करणं पाप आहे. खोटं बोलताना घसा कोरडा पडणार, कारण ती अपब्रिंगिंग आहे की खोटं बोलणं पाप आहे. तर पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या संकल्पना आहेत है ना. दीज आर मेकॅनिझम ऑफ सोसायटी टू कंट्रोल युअर बिहेवियर. फाईन. सो उचित आणि अनुचित हे डिसाईड करणारे नीतितत्व असतात. ठीक आहे. आणि सोशल नॉर्म्स म्हणजे काय की समाजाचे हे विविध नियम असतात. ठीक आहे. मग या नियमांद्वारे थ्रू दीज सोशल नॉर्म्स व्हॉट सोसायटी वॉन्ट टू अचीव, सोसायटीला काय अचीव करायचं असतं है ना, या सामाजिक नियमांद्वारे काय अचीव करायचं असतं. थ्रू दिस सोशल नॉर्म्स व्हॉट सोसायटी वॉन्ट टू अचीव. सोसायटी वॉन्ट टू अचीव द हायेस्ट आयडल्स. उच्च आदर्शांची प्राप्ती करण्यासाठी सामाजिक नियम बनवले जातात. हे क्लिअर आहे. सामाजिक नियम का बनवले जातात? उच्च आदर्शांची प्राप्ती करण्यासाठी बनवले जातात है ना. उच्च आदर्शांची प्राप्ती करण्यासाठी सामाजिक नियम बनवले जातात. मग हे उच्च आदर्श काय असतात? उच्च आदर्श ते असतात ज्याने समाजाचं कल्याण संभव होईल. आलं लक्षात? सामाजिक कल्याण संभव होईल. है ना. टू अटेन सोशल वेलफेअर these norms have been created. हे जे आदर्श आहेत है ना, जे आदर्श आहेत हे उच्च आहेत की नीच आहेत हे तुम्हाला कसं कळलं? समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत है ना. इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, सोशल इव्हॉल्युशन, वी हॅव अंडरस्टूड की दिस इज गुड अँड दिस इज बॅड. ओके. अँड टू अटेन द मॅक्झिमम गुड, to attain the maximum welfare of the society, social norms have been created. Fine. That uccha adarsha or that objectives are known as सामाजिक मूल्य. कळलं का? आपण काय केलं? सामाजिक मूल्य समजून घेणार होतो ना. सामाजिक मूल्यासाठी सामाजिक नियम समजले. सामाजिक नियम का आले? समाजद्वारे मान्यता प्राप्त जे नियम असतात त्याला सामाजिक नियम म्हणतात. Fine. Social norms means what? That are recognized by society. Why society establish laws or rules? To attain the maximum good.
So what is good and what is bad? How do you know? In the process of evolution, we experimented some things, and out of the result we understood this is good for us, this is bad for us, fine. आणि मग या उच्च आदर्शांद्वारे सगळ्या समाजाचं कल्याण करणं हे उद्दिष्ट असतं समाजाचं, आणि म्हणून त्या आदर्शांना सेट केलं जातं ते उच्च आदर्श म्हणजे सामाजिक तत्व किंवा व्हॅल्यू, मूल्य. जमलं? सामाजिक मूल्य. उच्च आदर्श म्हणजे सामाजिक मूल्य. मुमताज मॅम क्लियर? सामाजिक मूल्य, सोशल व्हॅल्यूज, है ना. सो विच आर सोशल व्हॅल्यूज? कोणाला म्हणतात सोशल व्हॅल्यूज? ऑनेस्टी इज अ सोशल व्हॅल्यू. ऑनेस्टी इज द सोशल व्हॅल्यू. ठीक आहे. नाव आता हे लक्षात घ्या की बाळ जेव्हा जन्माला येतं, है ना, तेव्हा ते एक फक्त जैविक मानव असतं. वेन द चाइल्ड टूक बर्थ, है ना, तेव्हा तो मनुष्य असतो का? चाइल्ड इज चाइल्ड, है ना. त्याचं कॉन्सायन्स अजून डेव्हलप झालेलं नाही आहे, त्याला योग्य अयोग्य कळत नाही आहे, पाप पुण्य कळत नाही आहे. ठीक आहे. सो बेसिकली तो जैविक मानव आहे. जैविक मानव म्हणजे जीव उत्पन्न झालेलं आहे, आणि मग त्याला समाजात घेऊन यायचं आहे. मग समाज त्याला त्याचे नियम समजावतो की हे असं योग्य नाही, हे असं आईशी असं बोलायचं नाही, वडिलांशी असं बोलायचं नाही, मारामारी करायची नाही, चोरी करायची नाही, कळतंय, शिक्षकांचा आदर करायचा. हे कोण शिकवतं? समाज शिकवतो. ठीक आहे. सो हे नियम कोणी बनवले? समाजाने बनवले. याला सामाजिक नियम म्हणतात. ठीक आहे. आणि ते नियम योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपण कसं ठरवलं? आपल्या आदर्शांना आपण सेट केलेलं आहे की आपल्याला मॅक्झिमम गुड अचीव करायचं आहे. मॅक्झिमम गुड, जास्तीत जास्त वेलफेअर आपल्याला अचीव करायचं आहे. ठीक आहे. आणि मग सगळ्या समूहाचं वेलफेअर कशात आहे की सगळे लोक जर प्रामाणिक राहिले, सत्यनिष्ठ राहिले, तर समाजात अराजकता माजणार नाही. मग हे नियम त्या जैविक मानवाला शिकवून त्याला मनुष्य बनवणं, सामाजिक मनुष्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे समाजीकरण, सोशलायझेशन. जमलं का? नाही जमलं? परत सांगते, हा ना. बघा, जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा ते बाळ असतं, है ना. आणि बाळ याचा अर्थ असा आहे की ही कॅनॉट डिसाइड एनिथिंग, ही डझंट अंडरस्टँड एनिथिंग, हिज कन्सायन्स इज नॉट डेव्हलप येट, राईट. ही कुडंट अंडरस्टँड व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, है ना. मी आलोच कशाला हाच प्रॉब्लेम असतो पहिला, रडतच असतो सारखं. सो बेसिकली जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा जैविक मानव जन्माला येत असतो. जैविक मानव. ठीक आहे. या जैविक मानवावर काही संस्कार केले जातात. व्हॉट डू यू मीन बाय संस्कार? कंडिशनिंग. कंडिशनिंग. अँड संस्कार म्हणजे काय की वर्तणुकीचे प्रकार त्याला शिकवले जातात की हे योग्य, हे अयोग्य, मुलींशी कसं बोलायचं, मुलांची मारामारी नाही करायची, आईशी कसं बोलायचं, हे सगळे नियम ठरलेले आहेत ना, है ना. कोणी ठरवले? समाजाने ठरवले. ठीक आहे. सो संस्कार म्हणजे काय की सामाजिक नियम त्याला शिकवणे. टू टीच सोशल नॉर्म्स टू दॅट किड, है ना. आणि मग हे सामाजिक नियम शिकवण्यामुळे काय होणार की त्या व्यक्तीचं सामाजीकरण होणार. दॅट इज सोशलायझेशन. द प्रोसेस ऑफ being biological human to social human is socialization. ठीक आहे. बायोलॉजिकल ह्युमन पासून सोशल ह्युमन पर्यंत येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात सोशलायझेशन, सामाजीकरण. क्लिअर? ठीक आहे. ठीक आहे. सो ही प्रक्रिया सामाजीकरणची प्रक्रिया आहे. सोशलायझेशन, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अ बायोलॉजिकल ह्युमन टू सोशल ह्युमन, याला म्हटलं जातं सोशलायझेशन. ठीक आहे. सोशलायझेशन. आणि या सोशलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं? त्या मनुष्याला उच्च आदर्श शिकवले जातात. हाय व्हॅल्यूज, हाय व्हॅल्यूज शिकवले जातात. व्हॅल्यू या शब्दाचा काय अर्थ आहे? इन इकॉनॉमी व्हॅल्यू मीन्स की ज्याची डिमांड जास्त आहे, है ना,
त्याची प्राईस जास्त असणार. सरळ आहे का? है ना. सो सेन्स तोच आहे जो समाजशास्त्रामध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल की ज्याची डिमांड जास्त आहे ते शिकवायचं आहे. मग त्याची डिमांड जास्त का असणार? मॅक्झिमम सोशल वेलफेअर अचीव करण्यासाठी. हां. सो एंटायर सोसायटी वॉन्ट्स every member of the society to be honest. Why? Because honesty will be virtue for human society. सगळ्यांनी प्रामाणिकता जर फॉलो केली तर समाजाचं भलं होईल. आणि जर प्रत्येकाने आपापल्या मनमानी कारभार करायला सुरू केला तर काय होईल? एनार्की, अराजकता होईल ना. माझ्या काही गरजा नाहीत किंवा माझ्या गरजा मी एकटं पूर्ण करू शकतो. आय नीड नॉट इंटरॅक्ट विथ एनीबडी. ओके, आय हॅव अर्न अ लॉट ऑफ मनी आणि आता मला कोणाचीच गरज नाही. आता मी काय करणार? मनमानी कारभार करणार. फाईन. मी चोरी करणार ना, मी अणुबॉम्ब बनवणार, फाईन, मी शस्त्र बनवणार, मी केमिकल वेपन बनवणार आणि मी माझी मनमानी करणार. मग काय होईल? हे सामाजिक नियमांच्या विरोधात गेलं ना की मी डिझास्ट्रस झालंय. फाईन. आणि डिझास्ट्रस झाल्यामुळे काय झालं की जे व्हॅल्यूज आहेत त्याचं मी डिस्ट्रक्शन करायला सुरू केलं. सो यामुळे सोशल वेलफेअर अचीव नाही होणार ना. सो आय विल नॉट बी सोशलाइज दॅन. आय विल नॉट बी सोशलाइज. आय एम अँटी सोशल एलिमेंट. अँटी सोशल एलिमेंट म्हणजे अपराधी. मग अपराध किंवा योग्यता हे कोण ठरवणार? समाज ठरवणार. सो द पर्सन हू अचीव और हू फॉलो हाय व्हॅल्यूज इज गुड ह्युमन. गुड ह्युमन, सुसंस्कृत माणूस, याला सुसंस्कृत माणूस म्हणतात ना. आणि द पर्सन हू इज नॉट फॉलोविंग द व्हॅल्यूज, सोशल व्हॅल्यूज, इज बॅड ह्युमन. मग बॅड ह्युमन म्हणजे अपराधी. मग समाज काय करणार? समाज त्या अपराध्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही यंत्रणा यूज करणार. पोलीस, ज्युडिशरी, पनिशमेंट. कळते का? म्हणजे समाजाच्या नियमांच्या बाहेर जर एखाद्याने जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सामाजिक यंत्रणा कार्यरत असतात. त्या सामाजिक यंत्रणा आहेत शासन, पोलीस, ज्युडिशरी अँड एक्सेट्रा. है ना. मग शाळेपासून तुम्हाला काय शिकवलं जातं? मोठ्या आवाजात बोलायचं नाही, घर स्वच्छ ठेवायचं, है ना, रस्त्यावर कचरा करायचा नाही. शाळेचं अंगण झाडून घेतलं की नाही तुमच्याकडनं? शिकवलं ना तुम्हाला? कळतंय? किंवा एकमेकांशी फ्रॅटर्निटी, युनिटी, इक्वॅलिटी, ऑनेस्टी हे सगळं शाळेत शिकवलं आहे. शाळेत का? छोटा बाळ येते त्याचं सोशलायझेशनची प्रोसिजर आहे ती शाळा. आणि ही शाळा काय आहे? संस्था, है ना, शैक्षणिक संस्था जिथे आपले शैक्षणिक रिलेशन जोडलेले आहेत. हा समाज आहे. क्रिस्टल क्लिअर? नो प्रॉब्लेम. सोशलायझेशन आहे ना, हे आहे सोशलायझेशन, समाजीकरण. याला सोशलायझेशन म्हणतात. ठीक आहे. मग या उच्च आदर्शांना किंवा या नियमांना, सामाजिक नियमांना न मानणाऱ्या व्यक्तीला विघटन म्हणतात. डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन. द पर्सन हू विल नॉट फॉलो social norms will be known as anti-social element. Will be known as anti-social element. And to control this element, some organizations will work. And that organizations are also created by whom? सोसायटी. मग त्याला सामाजिक संस्था म्हटलं जातं, है ना. सो जेव्हा मनुष्य सामाजिक नियमांचं उल्लंघन करणार हे अपराध झाले, है ना, किंवा दुर्गुणी व्यक्ती झाला, दुर्गुण. फाईन. आणि आता या अपराधावर नियंत्रण करण्यासाठी काही संस्था कार्यरत असतात. या संस्थांना सामाजिक संस्था म्हटलं जातं. सामाजिक संस्था. फाईन. सम ऑर्गनायझेशन दॅट आर क्रिएटेड बाय सोसायटी आर नोन ॲज सोशल ऑर्गनायझेशन्स. फाईन. आणि या सोशल ऑर्गनायझेशन्स तुमच्या बिहेवियर प्रमाणे डिसाईड करणार की व्हॉट शेल बी द इंटेन्सिटी ऑफ युअर पनिशमेंट. फाईन. तुम्ही आता मर्डरच केला एखाद्याचा, मग तुम्हाला फाशीची शिक्षा होणार. पण तुमचं बिहेवियर असं आहे की इररिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे. यू आर नॉट लुकिंग आफ्टर युअर फॅमिली, you are not looking after your parents, you are not behaving according to the norms of society. मग तुमची पनिशमेंट काय? विवाह करणं. लग्न लावून देतात ना मुलगा बिघडला का,
सो सामाजिक संस्थांमध्ये परिवार, कुटुंब देखील एक संस्था आहे. हे कळतंय का तुम्हाला? इफ यू विल नॉट बिहेव अकॉर्डिंग टू सोशल नॉर्म्स यू विल बी पनिश इन फॅमिली ऑल्सो. तुम्ही मस्ती केली तर मार पडायचा ना लहानपणी, आता तर नाही पडत, आता ओरडा पण आमच्या जनरेशनमध्ये झाडू, काठी जे सापडेल त्यांनी मार खाल्लाय. सो कुटुंब संस्था आहे है ना, शैक्षणिक संस्था आहे. स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्हाला पनिश केलं जातं ना, मग कॉलेजने पनिशमेंट दिली किंवा शाळेमध्ये टीचरनी पनिशमेंट केली तर पोलिसांकडे जातं का की बाईंनी मारलं? नाही, है ना, ही संस्था आहे. फाईन. सो अकॉर्डिंग टू द इंटेन्सिटी ऑफ क्राईम, अकॉर्डिंग टू द इंटेन्सिटी ऑफ क्राईम, है ना, your punishment will be decided. So these are controlling organizations. Controlling organizations या आहेत सामाजिक संस्था. सामाजिक संस्था असतात. ठीक आहे. याच मूल्यांच्या आधारावर आपल्या सदस्यांचं विश्लेषण किंवा परीक्षण करत असतो, है ना. मग सद्गुणी व्यक्ती कोण असणार? गुड पर्सन इज विच पर्सन? दोज हू आर फॉलोइंग द सोशल नॉर्म्स आर गुड पीपल. फाईन. दोज हू आर नॉट फॉलोइंग द सोशल नॉर्म्स आर बॅड पीपल. हे जमतंय? सो सामाजिक निकष म्हणजे काय? सोशल पॅरामीटर्स म्हणजे काय? सोशल पॅरामीटर्सचा अर्थ असा आहे, सामाजिक निकष याला म्हणतात. याचा अर्थ असा आहे की सोसायटी डिसाइडेड सम हाय नॉर्म्स, हाय व्हॅल्यूज, है ना, अँड अकॉर्डिंग टू दीज व्हॅल्यूज द बिहेवियर ऑफ अ पर्सन विल बी जज, एक्झामाइन. हे आहेत सामाजिक मानदंड किंवा निकष. यावरून सद्गुणी आणि अवगुणी व्यक्ती असा फरक केला जातो. सामाजिक विघटन, दॅट इज व्हॉट सोशल डेव्हियन्स, है ना. डेव्हियन्स म्हणजे की विघटन करणं. ठीक आहे. आता एकदम सरळ हे समजून घ्या की जर समाज आहे, संस्कृती आहे, फाईन, या संस्कृतीची काही मूल्य आहेत, या मूल्यांचे काही नियम आहेत, है ना, यामुळे काही संस्था तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे एक व्यवस्था सुरळीत कार्य करत आहे. इजंट इट वर्किंग ॲज मेकॅनिझम, मशीन, यंत्रणेसारखं आहे ना हे. यातली एकही व्यवस्था बिघडली, एनी ऑर्गन ऑफ द सोसायटी फेल झालं तर एंटायर समाज फेल होणार. कळते का? एखादाही घटक यातला फेल झाला तर पूर्ण समाज खराब होणार. आणि त्यामुळे फॉर हेल्दी सोसायटी these all norms, these all organs shall work properly, है ना. या सगळ्या शाखांचं सुरळीत चालणं गरजेचं असतं फॉर हेल्दी सोसायटी. ठीक आहे. सो हेल्दी सोसायटी मीन्स व्हॉट? की सोशल नॉर्म्स अँड व्हॅल्यूज जिथे अपहेल्ड केले जातील त्या सोसायटीला हेल्दी सोसायटी म्हटलं जाईल. स्वस्थ समाज, है ना, स्वस्थ समाज म्हटलं जाईल. जिथे मूल्य, संस्कृती, आदर्श, नियम यांचं पालन योग्यरित्या केलं जात आहे तो स्वस्थ समाज आहे. फाईन. पण जिथे मूल्य, नियम, यांचं पालन नाही केलं जात आहे तो अस्वस्थ समाज आहे. अस्वस्थ समाज आहे. मग पब्लिकली अब्यूज करणं, पब्लिकली अब्युझिव्ह वर्ड्सचा प्रयोग करणं, है ना. इन द नेम ऑफ डार्क कॉमेडी यू आर प्रोनाउन्सिंग एनिथिंग, यू आर स्पीकिंग इन इंग्लिश अँड अब्युझिंग वन पर्सन. हे सगळं काय आहे? अनहेल्दी सोसायटीची लक्षणं आहेत. ठीक आहे. अनहेल्दी सोसायटी, दीज आर द इंडिकेटर्स ऑफ अनहेल्दी सोसायटी. ठीक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, एखाद्या व्यक्तीचे पैसे हिरावून घेणं, चोरी करणं, है ना, त्यांची संपत्ती खराब करणं, हे अनहेल्दी सोसायटीचे लक्षण आहेत. अँड सोसायटी हॅज द मेकॅनिझम टू कंट्रोल ऑल दीज थिंग्स दॅट आर नोन ॲज सोशल ऑर्गनायझेशन, सामाजिक संस्था. हे जमतंय? ठीक आहे. सो सामाजिक संस्था काय आहे? सामाजिक संस्था हे आहे की अनहेल्दी सोसायटीला हेल्दी सोसायटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे मेकॅनिझम रन करतं ते आहे, किंवा जे ऑर्गनायझेशन्स रन करतात ते सामाजिक संस्था आहेत. इझी. ठीक आहे. मग आता हे सगळं जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते जन्माला कशा आल्या किंवा उदयाला कशा आल्या हे आपण समजून घ्या. या कॉन्सेप्ट्स क्लिअर, एकदम व्यवस्थित चाललं आहे.